मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 5 जूनच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता कार्यक्रम खूप जवळ आलेला असतो. त्यानंतर आता सावली आणि जगन्नाथ सगळ्या मुलांना स्टेजवर घेऊन येणार असतात. पण आता ओवीचा एक नंबर असतो, ती एक नंबर गाणं गाणार असते. पण ओवी तर काही तिथं हजर नसते. सावलीला तर काय तिचं मन एका ठिकाणी राहतच नसतं. ती लगेच क्षमाकडे येते, म्हणू लागते काय गं क्षमा, आणि तू ओवीच्या काकूला फोन करून बोलली का, काय झाले, ओवी येणार आहे की नाही, तिचा एक नंबर आहे गाणं गाण्यासाठी. क्षमा म्हणू लागते, अहो सावलीताई नका काळजी करू, त्यांच्यासोबतनं माझं बोलणं झालं आहे आणि मी त्यांना आपलं लोकेशन पण पाठवलं आहे. थोड्या वेळातच त्या ओवीला घेऊन इथं येतील. त्यानंतर सावलीचं असं लक्षात येतं अजून अबीर देखील आला नाही. तो तर म्हणला होता 2 तासात मी रिटर्न येईल, मग तो पण कसं काय नाही आला. सावली परत एकदा जगन्नाथजीकडे जाते, म्हणू लागते, अहो बाबा अबीर तर आपल्याला सांगून गेला होता की तो 2 तासातच इथे येणार आहे. मग तेवढ्या वेळात जगन्नाथजी म्हणू लागता, अगं साऊ नको काळजी करू, अबीर एकदम चांगल्या व्यक्तीसोबत गेलेला आहे की तो व्यवस्थितपणे इथे येऊन पोहोचेल. त्यानंतर सावली थोडीशी शांत होते. तर दुसरीकडे रतन मात्र रतनचे गुंडे आणि रतन अबीरला जिथे घेऊन गेलेले असतात ना, तिथे अबीर खंबीरपणे त्यांच्याशी बोलत असतो. काही न भीता न काही त्यांना घाबरता सगळं काही त्यांच्याशी बोलू लागतो. म्हणू लागतो, अरे माझा जर एकदा सुपर हिरो आला ना तर बघ मग तुमच्या खाली कसे फटाके फोडतो तो, तुम्ही मला ना काहीच करू शकत नाही. त्यानंतर आता रतनचं असं म्हणणं असतं की अबीरने त्या सुपर हिरोला फोन करावं आणि इथं बोलून घ्यावं. तर त्या अबीरला म्हणू लागता, तुझ्या सुपर हिरोला फोन कर, त्याला इथं बोलवून घे. अबीर म्हणू लागतो, नाही, तुम्ही काही जरी म्हणले ना तर मी माझ्या सुपर हिरोला इथं बोलून घेणारच नाही. तो ॲटोमॅटिकली इथं येईल आणि बघा तुमची कशी मज्जा आणेल. तेवढ्या वेळामध्ये लगेच तन खूप चिडत असतो. मग त्यानंतर लगेच थोड्या वेळाने सारंग तिथे येतो. सारंग तिथे आल्याच्या नंतर तो मात्र त्या गुंडांना खूप मारू लागतो आणि अबीरला तिथून सोडवण्याचा प्रयत्न देखील करत असतो. तेवढ्या वेळात एक गुंडा येतो आणि सारंगच्या डोक्यामध्ये एका रॉडनं हल्ला करतो. त्यानंतर सारंगला काहीच कळत नसतं. सारंग तर डायरेक्ट बेशुद्ध पडतो. तर रतन हसतच म्हणू लागतो, काय रे अबीर, तुझा तो सुपर हिरो तर आमच्या खाली फटाके फोडणार होता, मग आता काय झालं. अबीर खूप घाबरून जातो. अबीर सारंगला उठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणू लागतो, अहो सुपर हिरो असं केल्यावर कसं होईल. पण सारंगच्या डोक्यात खूप मार लागलेला असतो. त्याला काहीच कळत नसतं मी आता काय करणार म्हणून. अबीर खूप घाबरून जातो. तर रतन म्हणू लागतो, अरे तुम्ही काय बघत बसलाय, लवकरात लवकर ह्या अबीरला इथून उचलून घेऊन जा, नाही तर भलतंच काहीतरी होईल. दुसरीकडे आता अमृताला क्षमाचा फोन आल्यामुळे अमृता खूप घाबरून जाते. मोनिकाने तर ओवीला त्या रूममध्येच बंद करून ठेवलेलं असतं आणि लॉक वगैरे लावून चाबी स्वतःकडे घेऊन ठेवलेली असते. अमृताला खूप राग येतो. अमृता म्हणू लागते, मोनिका मी तुला लास्टचं म्हणते, प्लीज मला चाबी दे, मला ओवीला बाहेर काढायचं आहे. त्यानंतर मोनिका तर ऐकतच नसते. मोनिका म्हणू लागते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुला काहीतरी मागते, मला चुपचाप तू चाबी देऊन टाक. तर तिलोत्तमा पण तिथेच असते. तर अमृता म्हणू लागते की आई प्लीज मोनिकाला सांगा तुम्ही, मला ती चावी हवी आहे, ओवी खूप घाबरून गेली आहे, मला ओवीला बाहेर काढायचं आहे. तिलोत्तमा म्हणू लागते, अगं अमृता ती नाही देत, मग आता मी तरी काय करणार. तिलोत्तमा काहीच न बोलता शांत बसते. अमृताला जास्तीचाच राग येतो. अमृता मोनिकाकडे जाते. म्हणू लागते, मोनिका मला चाबी दे. तर मोनिका म्हणू लागते, ऐकले ना, मी चावी देणारच नाही. तरीही मात्र अमृताला राग आल्यावर अमृता एक मोनिकाच्या कानाखाली लावून देते. मोनिका खूप घाबरते. तर तिलोत्तमा फक्त अमृता तू हे काय केले असं बोलते आणि मग शांत बसते. त्या दोघींच्या मध्ये तिलोत्तमा पडतच नसते. त्यानंतर मोनिका फक्त रागाने अमृताकडे बघू लागते. त्यानंतर अमृता म्हणू लागते, मोनिका मला चावी दे. तरीही ती मोनिका चावी देतच नसते. तर अमृता परत एकदा हात उचलण्याचा प्रयत्न करत असते. ती मोनिका घाबरते. म्हणू लागते की नाही थांबा, मी चावी देते. त्यानंतर मोनिका चावी देते. तर त्यानंतर अमृता त्या दोघींकडेही रागारागातच बघत ओवीकडे निघून जाते. ज्यावेळी ओवीचा दरवाजा खोलते आणि ओवी जेव्हा अमृताला बघते ना, तिला खूप आनंद होत असतो. म्हणू लागते, काकू शेवटी तूच मला इथून बाहेर काढलं आहे. आता दुसरीकडे इकडे मात्र सारंगला युद्ध येते. सारंग मात्र त्या सगळ्या गुंडांना खूप मारतो, खूप त्यांची धुलाई करतो आणि अबीरला घेऊन मात्र इकडं गाण्याच्या ठिकाणी त्याला यायचं असतं. आता दुसरीकडे अमृता ओवीला घेऊन लगेचच गुरुकुलमध्ये जिथं कार्यक्रम असतो तिथे जात असते. ओवीचाच पहिला नंबर असतो. त्यानंतर ओवी आणि सावली गाणं गायला सुरुवात करत असतात. त्यांचे स्टार्टिंगचे सूर चालू असतात. तितके वेळामध्ये अबीर आणि सारंग तिथे येतो.
वीर आई म्हणून हाक मारत असतो तर सारंग आणि सावली 8 वर्षानंतर एकमेकांच्या समोर आल्याच्या नंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर ओवी पण बाबा म्हणून असं सारंगला हाक मारत असते. तेवढ्या वेळामध्ये सावली आणि सारंग फक्त एकमेकांकडे बघतच राहतात. मित्रांनो, बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.